हार्वेस्टर घ्यायचा आहे ह्या सीझनमध्ये आपल्याला शुगरकेन हार्वेस्टर घ्यायचं आहे, परंतु तुम्हाला बरेच प्रश्न मित्रांनो भेडसावत आहेत की मार्जिन किती भरावं लागेल, क्षेत्र किती पाहिजे, एकूण पार्टनर किती पाहिजेत, बँकेचा व्याजदर किती असेल, मला सबसिडी किंवा अनुदान काही मिळेल का, किती दिवस लागतात हे प्रकरण व्हायला, जमीन मॉर्गेज करावी लागेल का, असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. हे तुम्हालाच नाहीत, आमच्या सर्व हार्वेस्टर घेणाऱ्या मित्रांना भेडसावत आहेत. म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की आम्हाला मार्जिन भरावं लागेल का. तर मित्रांनो हार्वेस्टर हा जर बघितलं तर हार्वेस्टरची प्राईस आहे 95 ते 1 करोड रुपये आणि इन्व्हर्टरची प्राईस आहे 17 ते 18 लाख रुपये. म्हणजे जवळपास हा 1,40,40,00,000च्या आसपास प्रोजेक्ट जातो आहे. त्यामुळं तुम्हाला याच्यामध्ये किमान 10 ते 15% मार्जिन हे कंपल्सरी भरायचं आहे. तर जर मार्जिन म्हणजे काय 1/4 रक्कम, मग 1/4 रक्कम म्हणजे 25% झाली. एवढी रकमेची गरज नाही, पण किमान 10 ते 15% रक्कम तुम्हाला तुमच्याकडे तरतूद असायला पाहिजे, तरच जाऊन आपण हा हार्वेस्टरसाठी प्रपोजल बँकेमध्ये देऊ शकतो आहे. दुसरा प्रश्न असा आहे की शेतजमीन पाहिजे का. तर विषय असा आहे की हा शेतीपूरक आणि शेती संलग्न व्यवसाय असल्यामुळं जर आपण AIFला ॲप्लिकेशन करणार असो तर याच्यामध्ये कमीत कमी 3 एकराची जमिनीची अपेक्षा आहे बँकेसाठी. जर तुम्हाला बँकेमध्ये हे प्रपोजल द्यायचं आहे नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट, तर कमीत कमी 3 एकर जमिनीचा क्रायटेरिया याच्यामध्ये आहे. परंतु काही प्रायव्हेट बँका कमी क्षेत्र असलं तरीसुद्धा हार्वेस्टरला मार्जिन जास्त घेऊन हे प्रपोजल करतात. तर आपण तसंही करू शकतो. जर तुमच्याकडे शेतजमीन कमी असेल तर आपण मार्जिन वाढवू, 25 ते 30% मार्जिन करू आणि ते प्रपोजल आपण करू शकतो आहे. ह्याच्यामध्ये सतत सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न आहे की मला सबसिडी काही मिळेल का. तर आता याच्यामध्ये DBTच्या माध्यमातून राज्य सरकारकडून 35% याला सबसिडी आहे, परंतु ती सबसिडी आहे ती लकी ड्रॉ पद्धतीनं आहे. म्हणजे तुम्ही MHA-DBT पोर्टलला चालू वर्षी अर्ज करायचा आणि पुढच्या वर्षी तुम्हाला त्याच्यामध्ये MHA-DBTवरती तुमचं नाव जाहीर होईल आणि समजा तुम्ही जर नाव जाहीर झालं तर तुम्हाला त्याच्यामध्ये 35 लाख एवढं मोठं अनुदान या ठिकाणी मिळू शकतं आहे. तर ते मात्र लकी ड्रॉ आहे, ती लॉटरी आहे, ते सरळ सकट सगळ्यांना नाही. गेल्या वर्षी आपल्याकडे बघितलं तर साधारणतः 1400 लोकांना राज्यामध्ये हे अनुदान मिळालं. तर ह्या वर्षी जर तुम्ही अर्ज केला आणि पुढच्या वर्षी जर तुमचं नाव त्या सबसिडीमध्ये आलं तरीसुद्धा तुम्ही जाऊन हे बँकेकडे प्रकरण करू शकताय. तीही गोष्ट तुमच्या फायद्याची आहे. परंतु निव्वळ लॉटरी प्रत्येकाला लागलं असं नाही, यात तुमचे बरेच वर्ष वाया जाऊ शकतात. तर तुम्ही MHA-DBTला अर्ज कराच, पण सोबत तुम्ही चालूला सध्या आहे हे AIFमधून सुद्धा प्रकरण करू शकताय. तर मग काही लोकांचा असा प्रश्न आहे की मला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत ह्याचा व्याज परतावा करता येईल का. तर मित्रांनो हा प्रश्न असा आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत फक्त 50 लाख रुपयापर्यंतच्या कर्जाचा व्याज परतावा होतो. म्हणजेच तुम्हाला जर 95 लाख रुपये एवढं कर्ज मंजूर झालं किंवा 1 कोटी रुपये एवढं कर्ज मंजूर झालं किंवा मार्जिन भरून तुम्हाला 80 लाख रुपये एवढं कर्ज मंजूर झालं तर पैकी 50 लाख रुपयाचा व्याज परतावा तुम्हाला साधारणतः 16 ते 19 लाख रुपये होऊ शकतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला हाफ इयरली, क्वार्टरली किंवा इयरली EMI तुम्ही याच्यामध्ये करून घेऊ शकताय आणि त्या पद्धतीनं तुमचं की जाणारं जे व्याज आहे ते तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकतं. परंतु ह्याच्यामध्ये एक अट आहे, ती अट अशी आहे की तुम्हाला कंपल्सरी पार्टनरशिप फर्म रजिस्टर करावी लागेल. याच्यामध्ये किमान 4 ते 5 पार्टनर, अगदी घरातले असू देत, नातेवाईक असू देत, मित्रपरिवार असू दे किंवा ॲक्च्युअलमध्ये खरंच पार्टनर असले तरीसुद्धा चालतील, पण ते त्या फर्ममध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 50 लाख रुपयाचा व्याज परतावा मिळू शकतो आहे. तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की सर मला इम्पिटरसाठी काय मिळेल काय. तर हे बघा, एक हार्वेस्टर आणि 2 इन्व्हर्टर असे हे युनिट आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एक समजा 5 लोकांची फर्म रजिस्टर केली, याच्यामध्ये आपण हार्वेस्टर घेतला तर हार्वेस्टरसाठी 50 लाख रुपयापर्यंतचा व्याज परतावा आहे आणि इन्व्हर्टरसाठी आपल्याला सेपरेट 2 प्रपोजल करायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जर 15 लाख रुपयाचा तिथं व्याज परतावा मिळाला, हे तर थोडंसं समजून घ्यायचा भाग आहे, सेन्सिटिव्ह विषय आहे. तुम्हाला 50 लाख रुपयाचा व्याज परतावा हार्वेस्टरसाठी, मग भले कर्ज 80 लाख असू दे आणि इन्व्हर्टरमध्ये तुम्हाला जरी समजा 18 लाख रुपये इन्व्हर्टरची किंमत आहे किंवा 19 लाख रुपये इन्व्हर्टरची किंमत आहे, 3 लाख रुपये जरी आपण मार्जिन भरलं तर 15 दुनी 30 लाख रुपये त्याचा व्याज परतावा आणि ह्याचा 50 लाख व्याज परतावा, म्हणजे जर कुल मिला के हमने देखा तो हमें 80 लाख रुपये तक इंटरेस्ट सबवेंशन मिल सकता है. तो हे आम्हाला समजून घ्यायचं आहे की 80 लाख रुपयाचा व्याज परतावा आपल्याला होऊ शकतो. काही मित्रांचं असं म्हणणं आहे की AIF काय प्रकार आहे. तर ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड नावाची आज केंद्र सरकारची योजना आहे.
तर ह्या केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला इंटरेस्ट सबव्हेन्शन मिळणार आहे 3%. एक्झाम्पल काय सांगतो आहे की 3% जर तुम्हाला सबव्हेन्शन घ्यायचं असेल, मग फॉर एक्झाम्पल तुमच्या 1,30,00,000चं एक प्रपोजल झालं एका युनिटसाठी, ह्याच्यामध्ये 3 तुमचे लोन अकाउंट क्रिएट झाले, तर तुम्ही 3% एवढं सबव्हेन्शन या ठिकाणी घेऊ शकताय. एक्झाम्पल 9% तुमचं समजा व्याज बँकेनं डिडक्ट केलं, तर तुम्ही भरलेल्या 9% व्याजातल्या डिडक्शनपैकी 3% सबव्हेन्शन तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. उदाहरणार्थ समजा तुमचं 9,000 रुपये व्याज बँकेकडे जमा झाले, पैकी 3,000 रुपये बँक तुम्हाला रिटर्न करणार आहे. अशी AIF नावाची पण योजना आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे की शेपटसुद्धा आपल्या कर्ज प्रकरणे करता येते. करार करावा लागेल का, तर मित्रांनो विषय आहे की इम्पिटसाठी करार असणं किंवा तुमचं पूर्वीचं वाहतूक नियोजन असणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जातो आणि इम्पिटर घ्यायला कर्ज घ्यायला तर बँक तशी कर्ज देणार नाही. किमान ऊस वाहतुकीचा तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. म्हणजेच ऊस वाहतुकीच्या पावत्या असेल, टनेज सर्टिफिकेट असेल किंवा तुम्ही त्याबद्दल केलेला करार असेल, ह्या तिन्हीपैकी एक गोष्ट तुमच्याकडे असणं फार गरजेचं बंधनकारक आहे. बरेच जण काय करतात की चालू वर्षी मी नवीनच व्यवसाय करतोय, तर असं करता येणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला मग अजून एक चांगला चान्स आहे, जो तुम्ही पार्टनर घेणार आहे तर तो पार्टनर किमान ऊस वाहतूक त्याला अनुभव असणारा असावा. म्हणजे त्याला आपण तोडण्याने वाहतूकचा जो करार असतो त्या पद्धतीचा करार जरी असेल आणि त्याचा जर जुनी परत आपण जोडली, तर ह्यामध्ये आपल्याला करार करताना तो करार या ठिकाणी कर्ज प्रकरण करताना आपल्याला सोपं जाईल. मॉर्गेज करावं लागेल का, तर विषय असा आहे, जर तुमचा गेल्या वर्षीचा ऊस वाहतुकीचा धंदा किंवा त्याच्यापेक्षा पल्याचा ऊस वाहतुकीचा धंदा जर तुम्ही बघितला, तर बऱ्याच वेळ असं होते की तुमचे चालूचे EMI जाण्याचा लफडा होऊन बसतोय, तर तुम्ही परत दुसऱ्या नवीन वाहनांचा धंदा करू शकत नाही. म्हणजे कमीत कमी 12-13 हजार टन तुमचा तोडणी झाली पाहिजे, त्याची वाहतूक झाली पाहिजे. म्हणजेच तुम्ही चांगल्या अर्थानं धंदा गेल्या वर्षी केला पाहिजे, तर तुम्हाला मॉर्गेज करावं लागणार नाही. जर तुम्ही गतवर्षी धंदा कमी केला असेल, तोडणी वाहतूक कमी केली असेल, तर कदाचित बँकेच्या रिपेमेंट मेथडमध्ये जर तुम्ही नाही बसला तर तुम्हाला मॉर्गेज हे करावं लागेल. तर बऱ्याच आमच्या शेतकरी मित्रांचा प्रश्न आहे की हे कर्ज कोण करून देणार, म्हणजे बिझनेस पीपल देणार का, बँक देणार का, AIF देणार का, महामंडळ देणार. तर मित्रांनो विषय असा आहे की तुम्ही जिथं क्रॉप लोन घेतले, पीक कर्ज घेतले, त्या स्थानिक बँकेमध्ये तुम्हाला हे प्रकरण करायचं आहे आणि तीच बँक फक्त हे प्रकरण करू शकते. किंवा तुमच्या एरियातल्या प्रायव्हेट बँका किंवा सहकारी बँका हे प्रकरण करू शकतात. जर तुम्ही नॅशनल बँकेला अप्रोच झालात, कोऑपरेटिव्ह बँकेला अप्रोच झालात, तर तुम्ही AIFचा आणि अण्णासाहेब पाटीलचा बेनिफिट घेऊ शकताय. परंतु तुम्ही त्या ठिकाणी जर प्रायव्हेट बँकेकडे गेला तर तुम्हाला कधी AIFचा बेनिफिट मिळणार नाही. तर बऱ्याच मित्रांचा असा प्रश्न आहे की अगोदरची मशीन असेल तरच कर्ज मिळते का, असं काही नाही. तुमचा अगदी ऊस वाहतुकीचा जरी धंदा असला, एक जरी मुंडका असला आणि त्याची ऊस वाहतूक जर तुम्ही करत असाल एका ट्रॅक्टर, तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मशीन तुम्ही घेऊ शकताय. बऱ्याच आधी मित्रांचा प्रश्न असा आहे की जर मी सेकंड हँड हार्वेस्टर घेतला तर मला त्याचा व्याज परतावा मिळेल का, किंवा त्याच्यामध्ये काही सबसिडी अनुदान मला मिळेल का, इफ एनी. तर मित्रांनो जुन्या वाहनांसाठी कुठलीही योजना महाराष्ट्र सरकार राबवत नाही किंवा केंद्र सरकार राबवत नाही. परंतु याच्यामध्ये जर तुम्ही मॉर्गेज लोन करून जर वेगळ्या पद्धतीचं डिमांड ठेवत असाल तर आपण कदाचित त्याच्यामध्ये काही मधले मार्ग ते काढू शकतो, पण त्याला समक्ष तुम्हाला भेटावं लागेल. बऱ्याच मित्रांचा असा प्रश्न आहे की काय आहे की वेळ गेल्यानंतर शहाणपण सगळ्यांना येतं. महिना झाला आहे, 2 महिने झाले, गेल्या सीझनला व्हेकल घेतलं आहे, हार्वेस्टर घेतलं आहे, त्याला व्याज परतावा होईल का, त्याला सबसिडी अनुदान काही मिळेल का. तर मित्रांनो जर तुम्ही घेऊन दिवस काही झाले असतील तर तुम्हाला कुठलाही अनुदान किंवा सबसिडी मिळणार नाही. तर बऱ्याच जणांचा अजून प्रश्न आहे की मी एकदम कर्ज भरलं तर चालेल का. समजा 100 जण काढलं आहे, आता नाही परवडतं आहे, कळालं आहे, आपण त्याला बाजार केला तर चालेल का, बँक भागवून तर चालते, काही अडचण नाही. फोरक्लोज चार्जेस जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरला गेलं तर चार्जेस लागतील, फोरक्लोज नॅशनलमध्ये चार्जेस लागणार नाहीत आणि होऊन जाईल. आणि महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांचा प्रश्न आहे की मी कॅटेगरीत नाही, मी ओपनमध्ये आहे किंवा मी SC NT आहे, OBC आहे, तर काय.
तर मित्रांनो, मी बऱ्याच वेळा सांगतो आहे की ओपन कॅटेगरीसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ जसं काम करतं, तसं आमच्या OBC बांधवांसाठी महात्मा फुले आर्थिक मागास विकास महामंडळ काम करतं. आणि त्याचबरोबर आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी NTA, NTC, NTB तुम्हाला वसंतराव नाईक आर्थिक मागास विकास महामंडळ काम करतं. या तिन्ही क्रायटेरियात न बसणाऱ्या अल्पसंख्याक बांधवांसाठी AIF आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या जरी कॅटेगरीत असला तर तुम्ही हार्वेस्टर, भले हा असू दे किंवा मल्टीक्रॉपिंग हार्वेस्टर असू दे, तुम्ही दोन्ही हार्वेस्टरचा बेनिफिट घेऊ शकता. अनेक आमच्या बांधवांचा प्रश्न असा असतो की पार्टनरशिप फर्ममध्ये किती पार्टनर्स असायला पाहिजेत आणि ते कुटुंबातलेच असायला पाहिजेत का, महिला चालतील का? तर मित्रांनो, पार्टनरशिपमध्ये ओपन कॅटेगरीत असाल तर फॅमिली मेंबर चालतात. जसे की आता माझं वय समजा 35 आहे, 37 आहे, तर माझी बायको चालेल. माझ्या आईचं जर 60च्या आत वय असेल तर आई चालेल, वडील चालतील, भाऊ पण चालेल 60च्या आत वय असेल तर. हे फक्त कुठं आहे? ओपन कॅटेगरीसाठी आहे. परंतु समजा मी तर NT वसंतराव नाईकसाठी ॲप्लिकेशन करतो आहे, तर मला याच्यामध्ये फक्त 10 लाखाचा मुनाफा मिळणार आहे. तो आम्ही त्या 2 इनपिटरसाठी आणि हार्वेस्टरसाठी असा 30 लाखाचा बेनिफिट घेऊ शकतो आहे. परंतु मी OBC बांधव आहे, तर OBC बांधवांसाठी तर काय विषय आहे की एका फॅमिलीला एकच मेंबर पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला पार्टनरशिप फर्म रजिस्टर करायचे असेल तर 4 कुटुंबातले, म्हणजे 4 कुटुंबाचे वेगवेगळे राशन कार्ड असणं गरजेचं आहे. तर 4 कुटुंबातले 4 राशन कार्ड असतील तर आपण इथं जाऊन पार्टनरशिप करू शकतो. याही ठिकाणी आपण 50 लाखाचा बेनिफिट घेऊ शकतो. तर तुम्हाला समज आहे का की साधारणतः पार्टनरशिप फर्म केली तर आपण चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि तुम्हाला काही जादा माहिती पाहिजे असेल किंवा ह्या संबंधित तुम्हाला काही संभ्रम निर्माण झाला असेल किंवा काही थोडं मिळते काही मिळालेलं नाही किंवा इनपिटरमध्ये वेगळ्या पद्धतीनं बँक डिस्बर्स करायला तयार नाही किंवा फक्त हार्वेस्टरला डिस्बर्स करायला तयार आहे, 12 भानगडे आहेत, तर मित्रांनो दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि तुमच्या मनातील जे काही प्रश्न असतील त्याचं इथं उत्तर या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर ज्यांना हार्वेस्टर घ्यायचा आहे, इम्पिटर घ्यायचं आहे, त्यानंतर AIF ॲग्रिकल्चर रिलेटेड कोणताही पॉली हाऊस, शेटनेरी, ग्रीन हाऊस, गोठा करायचा आहे, म्हणजे कोणताही शेतीपूरक व्यवसाय करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि शेअर करायला विसरू नका ज्यांना ह्या व्यवसायाची गरज आहे. धन्यवाद.